Okay, our next point is harbors or docks or harbors. Okay, so in that we'll start harbors. Okay, types of harbor: natural harbor, semi-natural harbor, and artificial harbor. So three type of harbors are there. So we have to see in detail. Okay, first we'll see what is meant by harbors. Harbor is a place of security and comfort. This is the actual meaning of that harbor word. Okay, so definition of harbor: a sheltered part of an area of water, usually well protected against high waves and strong current, and deep enough to provide anchorage for ships and other crafts. It is also a place where port facilities are provided. Example: accommodation for ships and cargo handling facilities. Okay, आता बघा सगळ्यात महत्वाचं काय, हार्बर. हार्बर म्हणजे काय, तर हार्बर म्हणजे काय की जिथं आपण शिप अकोमोडेट करू शकतो, आपली शिप तिथं ठेवू शकतो, तिथं आपण काय करू शकतो, पार्क करू शकतो. थोडक्यात जसं आपण वाहन पार्क करतो तसं आपल्याला शिप तिथं काय करायचे, पार्क करायचे. ओके, असा एरिया ज्याला आपण हार्बर म्हणतो. ओके, लक्षात आहे. हार्बरला आपण दुसरी गोष्ट काय म्हणतो रे मराठीत? बंदर. व्हेरी गुड, बंदर. हा, मग बंदर आता कशासाठी यूज करतात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ओके, आता बंदरला आपण पोर्ट सुद्धा म्हणतो. ऍक्च्युअली पोर्ट, हार्बर, डॉक याचं मिनिंग सेमच आहे, पण त्याचं स्पेसिफिक फंक्शन आहे. ओके, स्पेसिफिक त्याचं वेगळं फंक्शन आहे. हार्बर वेगळं आहे, पोर्ट वेगळं आहे आणि डॉक्स वेगळं. ओके, आता बघा या डायग्राम मध्ये किंवा पिक्चर मध्ये तुम्ही बघू शकताय. हा, दिस इज अ आर्टिफिशियल हार्बर. ओके, दिस इज अ आर्टिफिशियल हार्बर. आता हार्बर आपण का म्हणतो तर बघा, हे जे तुम्हाला दिसतंय हे एक काय घातलेलं आहे, बांध घातलेले समुद्रामध्ये, बरोबर आहे. हा, आणि इथून काहीतरी एंट्री आहे की आपल्या सगळ्या बोटी, जहाज आपण याच्यामध्ये एंटर करू शकतो आणि इथूनच एक्झिट करू शकतो, बरोबर आहे. मग हे अशा प्रकारचं जे स्ट्रक्चर आहे त्याला आपण काय म्हणतो, हार्बर. ओके, आता हे आर्टिफिशियल हार्बर आहे. ओके, आता आर्टिफिशियल हार्बर कसं बघा, तर हे आपण स्वतः काय केलेलं आहे, हा बांध तयार केलेला आहे, त्याला आपण ब्रेक वॉटर सुद्धा म्हणतो. ओके, तर याला काय, हे जे स्ट्रक्चर आहे ते आपण स्वतः तयार केलेलं आहे, म्हणून याला आपण काय म्हणतो, आर्टिफिशियल हार्बर. आता याचं फंक्शन काय बघा, हे समुद्रामध्ये जे काही लाटा वगैरे आहेत, हा, टाइड्स मोठ्या मोठ्या किंवा वॉटरचा करंट जो कंटिन्युअसली चालू असतो, त्याच्यापासून किंवा वादळापासून या बोटींचं, या जहाजांचं संरक्षण व्हावं. ओके, याचं मेन फंक्शन. ओके, समजतंय सगळ्यांना? येस सर. ओके, आणि हे काय आपलं हार्बर, हे काय आर्टिफिशियल हार्बर. ओके, हे मॅनमेड आहे म्हणून याला आपण काय म्हणतो, आर्टिफिशियल. आता दुसऱ्या पिक्चर मध्ये तुम्ही बघताय हे काय तिन्ही साईडनं काय आहे, हे पूर्ण कव्हर केलेलं आहे. ओके, हा डोंगराळ भाग आहे आणि सगळं याच्यामध्ये काय आहे, हा वॉटरचा पार्ट आहे एवढा असं, आणि इथून याची एंट्री, बरोबर आहे. आणि इथं कुठल्याही प्रकारचं आपण काय केलेलं नाही, बांध वगैरे घातलेलं नाही किंवा वॉटर ब्रेक वॉटर तयार केलेलं नाही, जसं की इथं आपण तयार केलेलं आहे, बरोबर आहे. तसं इथं कुठल्या प्रकार केलं नाही, म्हणून हे पूर्ण काय आहे, नॅचरल. ओके, आणि असे काही हार्बर्स असतात की ते सेमी नॅचरल असतात. म्हणजे काय की एक दोन साइडनी काय असेल, नॅचरली प्रोटेक्टेड एरिया असेल आणि तिसऱ्या साईडला या प्रकारचा आपल्याला ब्रेक वॉटर तयार करायला लागेल, बरोबर. तर त्याला काय म्हणतो आपण, सेमी नॅचरल. ओके, म्हणजे हार्बरचे टाईप किती आहेत, नॅचरल, सेमी नॅचरल अँड आर्टिफिशियल. ओके, तर या प्रकारचे हार्बर असतात. ओके, हार्बर समजलं सगळ्यांना? येस सर. ओके, व्हेरी गुड. आता बघू पोर्ट. ओके, ज्याला पण आपण बंदरच म्हणतो. ओके, अ प्लेस वेअर शिप्स मे राइड सिक्युअर फ्रॉम स्टॉर्म्स, अ हार्बर टाउन or city where ships may take on or discharge cargo. Ports are commercial places along the coastline that are used for import and export of goods and cargo from one country to another. It is an installation that has been built around a harbor with facilities for loading and unloading such vessels. Ports are transfer hubs for trade and are usually built near natural harbors. Okay, आता बघा हे काय म्हणतं, लास्ट लाईन बघा, पोर्ट्स आर ट्रान्सफर हब्स फॉर ट्रेड अँड आर युजली बिल्ट
नियर नॅचरल हार्बर्स. ओके, म्हणजे काय की आपल्याला जास्तीत जास्त इम्पोर्ट एक्सपोर्ट जो कुठून केला जातो, तर कुठून केला जातो, तो पोर्ट मधून केला जातो. बंदर ज्याला आपण म्हणतो मराठी भाषेत, तिथून काय केलं जातं, इम्पोर्ट एक्सपोर्ट केला जातो. ओके, जे मोठ्या प्रमाणात काय केलं जातं, मॅन मटेरियल गुड्स, हेवी गुड्स हे सगळे एक्सपोर्ट केले जातात किंवा इम्पोर्ट केले जातात. पण हे पोर्ट कुठं असतात, तर जिथं आपलं हार्बर आहे तिथं असतं. ओके, नॅचरली अवेलेबल जे काही हार्बर आहेत त्याच्या शेजारीच हे काय केलेलं असतं, बिल्ड केलेलं असतं. लक्षात येते, कारण का तिथंच आपण काय करतो, इम्पोर्ट एक्सपोर्ट करतो आणि तिथंच जहाजांना अकोमोडेट करू शकतो. बरोबर आहे, जहाजांना तिथं आपण पार्क करू शकतो थोडक्यात. लक्षात येते. आणि हे जे काही आपले जास्तीत जास्त इम्पोर्ट एक्सपोर्ट जे होतं किंवा मॅन मटेरियल गुड्स याचं सप्लाय जास्तीत जास्त होतं, ते कुठून होतं, पोर्ट वरून होतं. ते सगळं जे काही मोठमोठ्या जहाजा असतील किंवा त्याचे काही मोठमोठे वेसल असतील, हे सगळं जे आहे ते काय करतात, तिथंच लोडिंग किंवा अनलोडिंग केलं जातं. ओके, जसं की आता तुम्ही पिक्चर मध्ये बघू शकताय, तर या पद्धतीने काय असतात, हे पोर्ट असतात. ओके, आणि हे तुम्ही शिप बघू शकताय, याच्यामध्ये हे सगळे मटेरियल लोडिंग केलेलं आहे किंवा हे कुठून जर आलं आणि इथं जर अनलोडिंग करायचं असेल तर ते या पोर्ट वरतीच अनलोडिंग केलं जातं. तर अशा मोठमोठ्या हेवी काय असतात, शिप्स असतात, वेसल असतात आणि त्याचं लोडिंग अनलोडिंग हे पोर्ट वरतीच केलं जातं. आणि हे पोर्ट कुठं असतात, की जिथं हार्बर अवेलेबल आहे तिथंच हे पोर्ट तयार केले जातात. लक्षात येते. येस सर. ओके, तर हे झाले आपले पोर्ट. ओके, आता दुसरी गोष्ट आहे डॉक्स. आणि सगळ्यात महत्वाचं काय, जिथं पोर्ट आहेत तिथं काय होतं, बिझनेस वाढतो. ओके, म्हणजे ते ऍक्च्युली काय आहे की पोर्ट म्हणजे काय की ट्रेडिंगचं हब आहे. ओके, तिथूनच काय केलं जातं, वेगवेगळ्या मटेरियलचं देवाणघेवाण केली जाते. जिथं पोर्ट अवेलेबल आहे तिथूनच आपण काय करू शकतो, इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट करू शकतो. लक्षात येते. ओके, नेक्स्ट डॉक. ओके, द टर्म डॉक, it is an artificially enclosed basin into which vessels are brought for inspection and repair. ओके, आता बघा याच्यात काय केलं जातं डॉक मध्ये, की ज्या काही वेसल आहेत, ज्या तुमच्या शिप्स आहेत, त्या याच्यामध्ये आणल्या जातात. आणि हे डॉक म्हणजे काय आहे की एनक्लोज्ड बेसिन आहे. ओके, आता एनक्लोज्ड बेसिन बघा यासारखं, हे काय आहे, एनक्लोज्ड बेसिन आहे. याच्यामध्ये तुमच्या शिप किंवा वेसल आणल्या जातात. बरोबर आहे, कशासाठी आणल्या जातात, की त्याच्यामध्ये काय मेंटेनन्सची गरज आहे का ते चेक केल्या जातं, इन्स्पेक्ट केल्या जातात. त्याचं पूर्ण इन्स्पेक्शन झाल्यानंतर त्याच्यामध्ये मेंटेनन्सची गरज असेल तर पूर्ण ते रिपेअर केलं जातं आणि मग त्या वेसल जे आहेत ते बाहेर काढल्या जातात. ओके, म्हणजे डॉकचा यूज कशासाठी होतो, पहिली गोष्ट रिपेअरिंग साठी, दुसरी गोष्ट लोडिंग आणि अनलोडिंग साठी. आता बघा यासारखे डॉक आहेत, हे वेट डॉक आहे, हे ड्राय डॉक आहे. ओके, a dock is a place, usually man-made area and enclosed water where ships are loaded, unloaded or repaired. Originally, it denotes an area of water that can accommodate a ship and can be closed off by locks to allow regulation of water level. It also means a space between two harbors or piers for the mooring of ships. Mooring means बांधणे. ओके, तिथं आपण काय करू शकतो, शिप्स अकोमोडेट करू शकतो, तिथं बांधून ठेवू शकतो आणि त्याचं पूर्ण इन्स्पेक्शन करू शकतो. इथंच आपण लोडिंग किंवा अनलोडिंग मटेरियलचं करू शकतो. ओके, आता बघा या पिक्चर मध्ये बघू शकताय की हे ड्राय डॉक आहे. त्याला ड्राय डॉक का म्हणलेलं आहे, कारण का याचं पूर्ण पाणी काढलेलं आहे. ओके, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी नाहीये, म्हणून याला आपण काय म्हणतो, ड्राय डॉक. तर याचा जास्तीत जास्त यूज कशासाठी होतो, तर याचं पूर्ण इन्स्पेक्शन करण्यासाठी. जे काही आपलं वेसल आहे, शिप आहे, त्याचं पूर्ण काय करतो आपण, इन्स्पेक्शन करतो. त्याच्यामध्ये मेंटेनन्सची गरज आहे का, जर असेल तर ते पूर्ण रिपेअर करून मग या पुढं बाहेर काढल्या जातात. बरोबर आहे. आता तसंच हे काय तुम्हाला दिसतंय, वेट डॉक, याच्यामध्ये पाणी आहे. ही शिप इथं मूर केलेली आहे. ओके, म्हणजे बांधून ठेवलेले. बरोबर आहे. आणि याच्यामधले जे काही मटेरियल असेल ते लोडिंग किंवा अनलोडिंग इथंच केलं जातं. ओके, तर अशा प्रकारचे दोन प्रकारचे काय आहेत, डॉक आहे. ओके, टाइप ऑफ डॉक, two types of docks are there. One is wet dock and dry dock. Very Dry good. dock. Very good.
ओके, या पिक्चर मध्ये बघू शकता बघा, हे सुद्धा वेट डॉगचं काय एक्झाम्पल आहे. ओके, आता ऍडव्हान्टेजेस ऑफ वॉटरवेज अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ वॉटरवेज आपण बघितले, तरी पण आणखी एकदा बघू. ऍडव्हान्टेजेस बघा, नो नीड ऑफ कन्स्ट्रक्टिंग ट्रॅक्स. पहिली गोष्ट, आपण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा ट्रॅक्स तयार करत नाही. हा, इट इज स्लो. डिसएडव्हान्टेज काय बघा, तर हा सगळ्यात स्लो वे आहे. ओके, कंपॅरेटिव्हली अदर वेज. ओके, इट रिक्वायर्स चीप मोटिव्ह पॉवर. ओके, याच्यामध्ये काय करायला लागतं की जे काही इंधन यूज होतं ते कंपॅरेटिव्हली अदर वेज याच्यामध्ये खूप कमी प्रमाणात आपण काय करतो, इंधन यूज करतो. म्हणजे जी काही एनर्जी रिक्वायर्ड असते ती ह्याच्यामध्ये कमी प्रमाणात लागते. ओके, पण याचा डिसएडव्हान्टेज काय बघा, स्ट्रॉम्स कॅन कॉज ग्रेट लॉस. ओके, जर वादळ आलं किंवा सुनामी सारखं असं चक्रीवादळ आलं तर काय होतं की जास्तीत जास्त हानी फक्त हे या वॉटरवेज मध्येच होते. ओके, त्यामुळं जे काही नैसर्गिक संकट येतं त्यावेळेस जास्तीत जास्त परिणाम कुठं होतो, वॉटरवेज वरती होतो. ओके, cheapest mode of transportation. As comparatively other ways, this is the cheapest mode of transportation. Okay, हा सगळ्यात स्वस्त मार्ग आहे. Okay, comparative to other ways. Okay, it is useful along particular routes. Okay, आता ह्याचे जे रूट आहेत, जसं आपलं रोडवे आहे कुठेही फ्लेक्झिबल आहे, तसा हा रूट फ्लेक्झिबल आहे का, नाही. जिथं आपला समुद्र आहे किंवा जिथं वॉटर अवेलेबल आहे तिथूनच आपण काय करू शकतो, हे वॉटरवेज यूज करू शकतो आणि ट्रान्सपोर्टेशन करू शकतो. म्हणजे काय, इट इज अ युजफुल अलॉंग पर्टिक्युलर रूट्स. याचे रूट्स जे आहेत काय पर्टिक्युलर आहेत, ते आपण बदलू शकत नाही. ओके, इट प्रोव्हाइड्स इफिशियंट मोड ऑफ डिफेन्स. ओके, आता तुम्ही बघताय की आपल्या कितीतरी युद्ध नौका आपल्या सागरी किनाऱ्यावरती नेहमी काय असतात, सज्ज असतात, तैनात असतात. बरोबर आहे. तर यानं काय होतं की जास्तीत जास्त डिफेन्स मध्ये फायदा होतो. ओके, कित्येक प्रकारच्या पाणबुड्या आपल्या नेहमी 24 तास तिथे सज्ज असतात. ओके, मेंटेनन्स कॉस्ट इज हाय. ओके, आता याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वे आपण क्रिएट करत नाही किंवा ट्रॅक बनवत नाही, पण याच्यामध्ये जे काही शिप वगैरे मोठमोठ्या असतात, आता तुम्ही बघितलं किती प्रचंड आकाराच्या शिप किंवा वेसल असतात, तर याचा मेंटेनन्स सुद्धा तेवढाच मोठा असतो आणि त्याची कॉस्ट ही जास्त असते. ओके, हा त्याचा डिसएडव्हान्टेज आहे. इट हेल्प्स इन ग्रोथ ऑफ इंडस्ट्रीज. ओके, आता जिथं पोर्ट्स अवेलेबल आहेत, जिथं हार्बर्स अवेलेबल आहेत, जिथं डॉक्स आहेत, तिथं ऑब्व्हियसली इंडस्ट्रीची ग्रोथ होणार आहे, कारण की तिथूनच इम्पोर्ट एक्सपोर्ट केलं जातं. बरोबर आहे. त्यामुळं जास्तीत जास्त कुठं इंडस्ट्री वाढणार आहे, जिथं पोर्ट्स, डॉक्स आणि हार्बर्स अवेलेबल आहेत. इट हॅज लिमिटेड कनेक्टिव्हिटी. हा, आता याची कनेक्टिव्हिटी लिमिटेड आहे का, तर जिथं समुद्र अवेलेबल असेल, जिथं सरोवर अवेलेबल असेल, तिथंच आपण याची ट्रान्सपोर्टेशन करू शकतो किंवा मॅन मटेरियल गुडची देवाणघेवाण करू शकतो. बरोबर आहे, कारण का याची कनेक्टिव्हिटी तेवढ्या पुरतीच मर्यादित आहे. ओके, दिस इज अ डिसएडव्हान्टेज ऑफ दॅट पर्टिक्युलर वॉटरवे. ओके, हे समजलं सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. Okay, thank you. Okay, we'll start next. That is railway. Okay, railways. आता रेल्वेचे रूट कसे आहेत बघा, कॅटेगरीज ऑफ रेल्वे. फर्स्ट थिंग, ट्रक रूट्स, मेन लाईन, ब्रांच लाईन. ओके, हे रूट झाले. ओके, टाइप्स ऑफ रेल्वे. आता रेल्वेचे टाइप कुठले कुठले आहेत बघा, सरफेस रेल्वे, अंडरग्राउंड रेल्वे आणि इलेव्हेटेड रेल्वे. ओके, सरफेस रेल्वे तर आपण बघतोय सगळीकडे, जी काही नॉर्मल रेल्वे ती काय सरफेस रेल्वे. आणि अंडरग्राउंड रेल्वे, अंडरग्राउंड तुम्ही मेट्रो वगैरे काम चालू आहे ते पण बघितलं असेल आता. Yes, sir. ओके, आणि इलेव्हेटेड मेट्रो सुद्धा आहेत. आता मुंबई सारख्या ठिकाणी सगळ्या इलेव्हेटेड रेल्वे आहेत, इलेव्हेटेड मेट्रो आहेत, सगळ्यांनी बघितलं. ओके, तर ह्या झाल्या. आता हे काय रेल्वेचे टाईप आहेत. ओके, टाइप्स ऑफ लोकोमोटिव्ह. ओके, जे काही इंजिनाचे प्रकार आहेत, त्याच्यामध्ये फर्स्ट वन डिझेल अँड सेकंड इलेक्ट्रिक. आता नॉर्मली सगळीकडे जास्तीत जास्त इलेक्ट्रिक व्हायला लागलेलं आहे. ओके, आणि इलेक्ट्रिक इंजिन मुळे काय होतं की आपला बराचसा जो काही खर्च आहे डिझेलवरचा तो वाचतो. ओके, आणि बऱ्यापैकी आपले रूट सगळे आता इलेक्ट्रिक व्हायला लागलेले. ओके,
आणि सगळ्यात महत्वाचं काय, टाइप्स ऑफ गेज. नॉर्मली नेहमी जो काही क्वेश्चन विचारतो, अकॉर्डिंग टू गेज, व्हॉट आर द टाइप्स ऑफ रेल्वे. ओके, सो इन दॅट फर्स्ट ब्रॉड गेज, मीटर गेज अँड नॅरो गेज. ओके, पहिलं काय, ब्रॉड गेज. ब्रॉड गेज डिस्टन्स बिटवीन टू रेल्स. आता बघा हे क्रॉस सेक्शन मध्ये आपण बघू शकतो. ओके, किंवा पहिलं रेलच्या ह्याच्यात. आता हे जे ट्रॅक दिसतो तुम्हाला, हे दोन ट्रॅक आहेत, बरोबर आहे. दोन रेल आहे. ओके, हा एक रेल आणि हा रेल. याच्या मधलं जे डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणतो, गेज डिस्टन्स. त्याला काय म्हणतो, गेज डिस्टन्स. सगळ्यांना दिसतंय, या दोन रेलच्या मधलं जे डिस्टन्स आहे त्याला गेज डिस्टन्स म्हणतो. आणि याचं जेवढं डिस्टन्स आहे त्याच्यानुसार काय होतं, याचा टाइप पडतो. ओके, जर याच्यामधलं डिस्टन्स 1 मीटर पेक्षा जास्त म्हणजे 1.676 असेल तर हे काय झालं, ब्रॉड गेज झालं. मीटर गेज म्हटलं तर याच्यामधलं डिस्टन्स किती असणार आहे, 1 मीटर. आणि जर नॅरो गेज म्हटलं तर याचं डिस्टन्स किती आहे बघा, 0.762 मीटर. ओके, सो ब्रॉड गेज, मीटर गेज अँड नॅरो गेज हे तिन्ही यांचे डिस्टन्स लक्षात ठेवा. ओके, कळालं, समजलं सगळ्यांना? आणि हे सिमेंटचं जे तुम्हाला दिसतंय, हे कॉन्क्रीट, सिमेंट कॉन्क्रीटचं, याला काय म्हणतो आपण, स्लीपर. ओके, ओके, आता हे जे तुम्हाला दिसतंय पर्टिक्युलर या टाइपचं, हे काय आहे, स्लीपर. तुम्ही रेल्वे ट्रॅक वरती बघितलं असेल, बघितलंय सगळ्यांनी? येस सर. ओके, तर हे झाले स्लीपर. आणि हे जे आहेत हे दगड पडलेले ब्रोकन स्टोन, ओके, त्याला काय म्हणतो आपण, बोल्डर्स. 1 मिनिट. ओके, आणि हे जे पडलेले आहेत त्याला काय म्हणतो आपण, बोल्डर्स. ओके, जे की आपण ब्रोकन स्टोन म्हणतो. हे दगडाचे तुकडे. हे समजलं सगळ्यांना रेलचे? दिस इज अ स्लीपर, दिस इज अ रेल अँड दिस इज अ बोल्डर्स. ओके, वी विल सी इन क्रॉस सेक्शन अगेन. ओके, टाइप्स ऑफ रेल, डबल हेडेड रेल, बुल हेडेड रेल, फ्लॅट फुटेड रेल. आता हे नाही विचारणार तुम्हाला. आता टाइप्स ऑफ स्लीपर मे बी विचारतील. पहिलं यूज करत होते ते म्हणजे वुडन होत्या, लाकडाच्या पण तुम्ही बघितलं असेल काय काय जुन्या ट्रॅक वरती, जे की आपण आता कॉन्क्रीटच्या बघितल्या. तसंच परत मेटलच्या पण होत्या, कास्ट आयर्न किंवा स्टीलच्या. आणि कॉन्क्रीटच्या तर आता सगळीकडे यूज करतात, रेनफोर्स कॉन्क्रीट और प्रीस्ट्रेस्ड कॉन्क्रीट, जे की आपण आता याच्यामध्ये क्रॉस सेक्शन, आता या क्रॉस सेक्शन मध्ये बघूया. आता हे बघा, हे पहिलं काय, वरची आपली ट्रेन. ओके, आणि हे त्याचे काय आहेत, व्हील आहेत. ओके, हे दोन काय आहेत, व्हील आहेत. आणि त्या व्हीलच्या खाली जे आहे ते काय, हे रेल. ओके, या बाजूला पण आणि दुसऱ्या बाजूला पण हे काय, रेल. हे जे दिसते तुम्हाला हे काय, तुमचं रेल. ओके, आणि याच्या खाली जे आहे, जे आपण आता बघितले ते काय आहेत, हे स्लीपर. ओके, आणि हे जे आहेत ते बलास्ट. ओके, बलास्ट म्हणून आपण काय म्हणतो त्याला, ब्रोकन स्टोनचेच बनलेले असतात. ओके, आणि सब बलास्ट अँड ब्लँकेट हे काय आहेत, हे लेअर आहे, जे की आपण फॉर्मेशन करतो. ओके, सबग्रेड अँड सबसॉइल, दिस इज क्रॉस सेक्शन ऑफ रेल्वे. ओके, आता हे तुम्ही या डायग्राम मध्ये, हे नॉर्मल डायग्राम आहे, याच्यामध्ये बघू शकता. ओके, हे दोन्ही रेल मधलं जे आहे ते काय झालं तुमचं, गेज डिस्टन्स. दिस इज अ रेल, दिस इज अ स्लीपर, दिस इज बलास्ट. बलास्ट मीन ब्रोकन स्टोन किंवा बोल्डर तुम्ही म्हणू शकता त्याला. सबग्रेड अँड दिस इज ग्राउंड. ओके, दिस इज अ पर्टिक्युलर डायग्राम ऑफ दॅट पर्टिक्युलर क्रॉस सेक्शन ऑफ रेल. ओके, आता बघा हे तुम्हाला दिसतंय याच्यामध्ये टाइप्स ऑफ गेजेस. ओके,
ब्रॉड गेज 1.676. ओके, एवढं हे काय आहे याचं डिस्टन्स दोन रेल मध्ये. ओके, म्हणून याला आपण नेहमी प्रश्न विचारला जातो गेज डिस्टन्स किंवा टाइप्स ऑफ गेज वरती. ओके, आता बघा याच्यातलं 70% जो आपले इंडियामधले रेल्वे आहेत ते जास्तीत जास्त काय आहेत, ब्रॉड गेज आहेत. मे बी आता वाढले असतील कारण का आता काय झालेलं आहे सगळीकडे मोस्ट ऑफ रूट्स हे सगळे काय झालेले आहेत, ब्रॉड गेज केलेले आहेत आणि त्यातल्या त्यात आता सगळे इलेक्ट्रिक करायला लागलेले. ओके, म्हणजे जास्तीत जास्त आपले रूट्स कसे आहेत आता हे ब्रॉड गेज आहेत. ब्रॉड गेजने काय होतं की ट्रेनचं स्पीड वाढतं आणि आपण त्याची माल वाहून नेण्याची क्षमताही वाढते. ओके, आणि ट्रेन पण मोठ्या असतात. ओके, त्यामुळं सगळीकडे सर्रास आता ब्रॉड गेज होते. ओके, मीटर गेज आता पहिला जो जुना मार्ग होता कुठला पंढरपूर पासून आपल्या मिरज पर्यंत, आय थिंक हा मीटर गेज होता पहिला. एकदम ट्रेन वगैरे एकदम स्लो चालायची. ओके, तर आता सगळीकडे मार्ग कसे झालेले आहेत, ब्रॉड गेज झालेले. ओके, आणि हा किती 23% आहे. आणि नॅरो गेज, नॅरो गेज हे कुठं वापरतात, जिथं हिली एरिया आहे. जर तुम्ही इकडं माथेरानला वगैरे गेला, जर कोण तुमच्यातलं गेला असेल तर त्यांना माहित असेल की पूर्ण वरती डोंगरावरती टॉपला काय जाते, ही ट्रेन जाते. पूर्ण डोंगराला असा वेढा घालत घालत वरती जाते टॉप पर्यंत, आणि ती कुठली असते, नॅरो गेज. तुम्ही जर माथेरानला वगैरे गेला पुण्याच्या पुढे तिकडे मुंबईच्या जवळ तर तिथं तुम्हाला ही नॅरो गेज ट्रेन बघायला मिळेल. ओके, समजलं सगळ्यांना? Yes, sir. So we'll see advantages of railways and disadvantages of railways. First advantage, goods carrying capacity is high. ओके, आता तुम्ही बघताय की सगळ्यात महत्वाचं गुड्स कॅरिंग कॅपॅसिटी लॉंग डिस्टन्स साठी, सगळ्यात महत्वाचं लॉंग डिस्टन्स साठी आणि ट्रान्सपोर्टेशन साठी आपण यूज करतो ते म्हणजे काय, रेल्वे. ओके, आणि याची गुड्स कॅरिंग कॅपॅसिटी सुद्धा खूप असते. ओके, जसं की तुम्ही बघताय काय काय वेळेस डबल इंजिन जोडून कितीतरी मोठ्या प्रमाणात गुड्स हे ट्रान्सपोर्ट केले जातात. बरोबर आहे. डिसएडव्हान्टेज काय बघा, इट इज नॉट फ्लेक्झिबल. हे त्याचे डिसएडव्हान्टेज आहे. आता डिसएडव्हान्टेज कसा आहे बघा की आपलं जे डोर टू डोर कम्युनिकेशन करतो ते रेल्वेने होऊ शकत नाही, कधीही पॉसिबल नाही. डोर टू डोर कम्युनिकेशन करायसाठी आपण कशाचा यूज करतो, Roadway. रोडवे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर हे रोडवे वरतीच रेल्वे डिपेंड आहे. ओके, त्यामुळे रेल्वेचे रूट हे फिक्स आहेत, दॅट आर नॉट फ्लेक्झिबल. ओके, स्पीड इज हाय कम्पेअर टू रोडवेज. आता याचं स्पीड कसं आहे, जास्त आहे कम्पेअर टू रोडवे. ओके, रोडवेशी कम्पेअर करता याचं स्पीड कसं आहे, जास्त आहे. ओके, इट डिपेंडंट ऑन रोडवे. ओके, आता याचं डिसएडव्हान्टेज काय बघा, इट डिपेंडंट ऑन रोडवे. आता कसं डिपेंडंट आहे, आता समजा मला पंढरपूरवरून काहीतरी पुण्याला माल ट्रान्सफर करायचा, बरोबर आहे. पण पंढरपूरला स्टेशन जिथं आहे तिथंच मला सगळा माल तिथं जे काही माझ्याकडे मटेरियल आहे, गुड्स आहे ते तिथं पोहोचवायला लागतील. बरोबर आहे. आणि हे पोहोचवण्यासाठी मला कशाचा यूज करायला लागेल, रोडवेचा. ओके, म्हणजे मला सगळं जे काही मटेरियल आहे ते आधी कुठं स्टेशनवरती पोहोचवायला लागेल, म्हणजे तिथून मला सगळा माल जो आहे, माझे गुड्स जे आहे ते ट्रान्सपोर्ट करता येते. बरोबर आहे. म्हणजे काय, तर हा रेल्वे जो आहे तो कशावरती डिपेंड आहे, रोडवेवरती. बरोबर. Yes, sir. ओके, चीपर दॅन एअरवेज. आता सगळ्यात महागडा मार्ग कुठला आहे, एअरवेज. एअरवे. आणि सगळ्यात स्वस्त वॉटरवेज. व्हेरी गुड, सगळ्यात स्वस्त वॉटरवेज, सगळ्यात महाग एअरवेज. ओके, तर आता बघा, तर हा एअरवेज पेक्षा ऑब्विसली चीप आहे. ट्रेन रन्स ॲज पर शेड्यूल. ओके, आता कुठल्याही कोणासाठी ही ट्रेन थांबते का, नाही, त्याचं एक पर्टिक्युलर शेड्यूल आहे आणि त्या शेड्यूलने ही रन होते. ओके, हे काय आहे, डिसएडव्हान्टेज आहे. ओके, म्हणजे आपल्या वेळेनुसार ती धावत नाही. ओके, नेक्स्ट, कम्फर्टेबल फॉर लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हल. आता जास्तीत जास्त लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हल जर आपल्याला करायचं असेल तर आपण काय प्रेफर करतो, किंवा मॅन मटेरियल ट्रान्सपोर्टेशन करायचं असेल तरी पण काय प्रेफर करतो, रेल्वे. ओके, लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हल साठी कम्फर्टेबल आहे. आणि सगळ्यात महत्वाचं डिसएडव्हान्टेज काय आहे, मेंटेनन्स कॉस्ट इज हाय.
ओके, याचा मेंटेनन्स कॉस्ट कसं आहे, जास्त आहे. इनिशियल कॉस्ट पण जास्त आहे आणि मेंटेनन्स कॉस्ट पण जास्त आहे, कारण का याला रूट बनवायला खूप मोठी इन्व्हेस्टमेंट लागते आणि त्याच्यामध्ये काय बिघाड झाला, मेंटेनन्सची गरज असली तर त्याला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात खर्च येतो. ओके, नेक्स्ट, इट इन्क्रीज ट्रेड, कॉमर्स अँड बिझनेस. ओके, आता याचा ऍडव्हान्टेज काय आहे, जिथं रेल्वेचं चांगल्या प्रकारचं जाळं आहे, जिथं रूट्स अवेलेबल आहेत, जिथं जंक्शन आहे, अशा ठिकाणी जास्तीत जास्त व्यापार वाढतो, बिझनेस वाढतो, ट्रेड वाढतो आणि तिथे इंडस्ट्री सुद्धा वाढते, कारण का इझिली आपण कुठलंही मटेरियल ट्रान्सपोर्ट करू शकतो. ओके, आता डिसएडव्हान्टेज काय बा, इट परमिट्स डेफिनाइट मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन. आता याचे रूट फिक्स आहे, त्यामुळे त्याच मार्गाने आपल्याला ट्रान्सपोर्ट करणं गरजेचं असतं, त्यामुळं हा डिसएडव्हान्टेज आहे. समजा आता मला पुण्यावरून कुठला तरी मटेरियल घ्यायचंय, हा, मी पुण्यावरून पंढरपूरला आणलं, पण मला तेच मटेरियल जर मंगळवेढला न्यायचं म्हणलं तर मला ते रोडवेनीच न्यायला लागतं. म्हणजे इथून मला ट्रान्सपोर्ट कुठं करायला लागेल, मंगळवेढला करायला लागेल, कारण का तिथं रेल्वे अवेलेबल नाही. बरोबर आहे, म्हणजे मला काय करायला लागेल की जो डेफिनाइट रूट आहे, हा, पुणे टू पंढरपूर, तोच यूज करायला लागेल आणि इथं सगळं जे मटेरियल आहे ते परत मला मंगळवेढला ट्रान्सपोर्ट करायला लागेल. हा त्याचा डिसएडव्हान्टेज आहे. ओके, समजलं इथपर्यंत सगळ्यांना? येस सर. सर बोगी कशा आहेत सर, म्हणजे बोगी कशा होते, मीटर गेज का ब्रॉड गेज? हा, मग आता ज्या बोगी आहेत म्हणजे तुमचे डब्बे. ओके, जे तुमचे डब्बे आहेत Yes, ते, sir. हा, तर ते तुम्ही मीटर गेज वरती पण असतात, तुमच्या नॅरो गेज वरती पण असतात आणि ब्रॉड गेज वरती पण असतात. त्या त्या टाईप नुसार ते तयार करतात. समजलं? ओके सर. हा, म्हणजे त्या त्या टाईप नुसार काय होईल, तुमचे ते तयार होतील. आता नॅरो गेज साठी नॅरो गेज जे काही तुमचे बोगी म्हणताय ते तयार होतील, आणि मीटर गेज साठी मीटर गेज वाले आणि ब्रॉड गेज साठी ब्रॉड गेज वाले, कारण का ते तुमचं जे व्हील मधलं डिस्टन्स आहे ते तुम्हाला ब्रॉड गेज नुसार तयार करायला लागेल आणि मीटर गेज किंवा नॅरो गेज नुसार. ओके, येस सर. नेक्स्ट, एअरवेज. ओके, सगळ्यांनी एअरपोर्ट बघितले असतील. ओके, एअरपोर्ट मध्ये टाईप कुठले कुठले आहेत रे? जे एअरपोर्ट आहेत त्याच्यामध्ये टाइप्स आहेत, माहिती आहे तुम्हाला? नो सर. येस सर, ते इंटरनॅशनल आणि मिलिटरी होते ना सर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर त्याच्यामध्ये काय असतं, पहिली गोष्ट इंटरनॅशनल झालं, दुसरी गोष्ट डोमेस्टिक आणि तिसरी गोष्ट मिलिटरी एरोड्रोम. आता इंटरनॅशनल एअरपोर्ट बघा, जर तुम्हाला इंटरनॅशनल ट्रान्सपोर्टेशन करायचं असेल किंवा प्रवास करायचा असेल तर तुम्हाला कुठं जायला लागेल, इंटरनॅशनल एअरपोर्ट वरती. आता तुम्ही एखाद्या वेळेस इंटरनॅशनल ट्रॅव्हल केला असेल तर तुम्हाला माहिती की तिथे किती प्रकारचं चेकिंग होतं, कारण का तुम्ही काय करताय की देश सोडून दुसऱ्या देशात जाता, हा, मग तुमचं ते सगळं परमिशन वगैरे ते आहे का नाही चेक करतात, तुम्ही काय कॅरी केलंय काय नाही हे सगळं चेक केलं जातं, मग तुम्ही तिथं एंटर करू शकता. ह्याचं इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे ते सगळं वेगळं असतं. आणि जे डोमेस्टिक आहे, डोमेस्टिक एअरपोर्ट म्हणजे काय, तुम्ही देशातल्या देशात प्रवास करू शकता. ओके, हे डोमेस्टिक एअरपोर्ट हे वेगळं असतं. ओके, आता जर तुम्हाला मुंबईवरून दिल्लीला जायचं असेल तर तुम्ही काय करता की डोमेस्टिक एअरपोर्टचा यूज करता, कारण का तुम्ही काय करताय, देशातल्या देशात प्रवास करताय, म्हणजे तुम्हाला डोमेस्टिक एअरपोर्ट वरती जायला लागेल. आणि जर तुम्हाला मुंबईवरून डायरेक्ट तुम्हाला युकेला, युएसला किंवा अदर कंट्रीज मध्ये जायचं असेल तर तुम्ही काय करताय की इंटरनॅशनल एअरपोर्टचा यूज करताय, तुम्हाला तिथंच जायला लागेल. ओके, म्हणजे डोमेस्टिक एअरपोर्ट आणि इंटरनॅशनल एअरपोर्ट हे वेगवेगळे आहे. ओके, आता तिसरी गोष्ट काय, मिलिटरी एरोड्रोम्स. आता मिलिटरी एरोड्रोम जे आहे ते पूर्ण मिलिटरीसाठी असतं, तिथे सिव्हिलियनसाठी एंट्री नसते. ओके, ते सगळं जे काय आहे ते डिफेन्स पर्पज साठी ते वेगळं केलेलं असतं. सो दीज आर द टाइप्स ऑफ एअरपोर्ट्स. आता जे एअरफील्ड आहेत किंवा रनवे आहेत ते काय असतात, एकतर फ्लेक्झिबल बिटुमिनसचे असतात किंवा रिजिड असतात सिमेंट कॉन्क्रीटचे. ओके, आता बघा, ऍडव्हान्टेजेस ऑफ एअरवेज अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ एअरवेज. ओके, इट डज नॉट रिक्वायर अ ट्रॅक.
फर्स्ट थिंग, इट डज नॉट रिक्वायर ट्रॅक. कुठल्याही प्रकारचा आपण ट्रॅक रूट तयार करतो का? नाही. No. नो सर. ओके, बट इट इज मोस्ट एक्सपेन्सिव्ह. दिस इज अ डिसएडव्हान्टेज. ओके, सगळ्यात महाग म्हणल्यानंतर कुठलं येतं रे? विमान प्रवास. एअरवेज. बरोबर आहे. आता तुम्ही बघितलं असेल, हा, जर तुम्हाला मुंबईवरून दिल्लीला जायचं असेल तर बाय रूट म्हणजे बाय रोडवे किती खर्च येतो, बाय ट्रेन किती खर्च येतो, आणि लास्टला जर तुम्ही प्रेफर केलं एअरवे तर किती खर्च येतो. बरोबर आहे. म्हणजे काय, जास्तीत जास्त महागडं मोस्ट एक्सपेन्सिव्ह म्हणलं, सगळ्यात मोस्ट एक्सपेन्सिव्ह एअरवेज, आणि सगळ्यात चीप म्हणलं तर सगळ्यात चीप कुठला रूट आहे? यस. सर आता काय म्हणलं ते अजून सांगा सर, मी डिस्कनेक्ट झालतो. ओके, सगळ्यात चीप जे आहे तो कुठला वे? वॉटरवेज. व्हेरी गुड. आणि सगळ्यात मोस्ट एक्सपेन्सिव्ह म्हणला तर प्लेन एअरवेज. व्हेरी गुड. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट, इट इज युजफुल इन मिलिटरी ऍक्टिव्हिटीज. आता तुम्ही बघताय मिलिटरी ऍक्टिव्हिटी मध्ये किती इम्पॉर्टंट आहे एअरवे. आता सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. कुठल्या कुठल्या देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली? जर युद्ध झालं तर हे तिसरं महायुद्ध असेल. सगळ्यांनी डोंट नो सर. न्यूज ऐकलेली नाही कुणी? येस, युक्रेन. व्हेरी गुड. युक्रेन अँड अमेरिका. रूस. व्हेरी गुड. रशिया अँड युक्रेन याच्यामध्ये काय झालेलं आहे? सध्या युद्धजन्य परिस्थिती झालेली आहे. आणि रशियाने काय केलेलं आहे की युक्रेनच्या बॉर्डरवरती जेवढं काही त्यांचे टँक असतील, एअरक्राफ्ट असतील, मिसाईल असतील, हे सगळे तिथं आणून तैनात केलेले आहे. बरोबर आहे. तिथं आणून सगळ्या बाजूनी युक्रेनला वेढलेलं आहे. बरोबर आहे. तर याच्यामध्ये मिलिटरी ऍक्टिव्हिटीज मध्ये सगळ्यात जास्त यूज होणारं वेपन किंवा जास्तीत जास्त कुठला वे यूज होतो? एअरवेज. एअरवे. म्हणजे सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट यूज होणारा वे म्हणजे एअरवे मिलिटरी ऍक्टिव्हिटीसाठी. ओके, आता सध्या तुम्ही उदाहरण बघताय. नेक्स्ट, कन्स्ट्रक्शन कॉस्ट इज हाय फॉर एअरपोर्ट्स अँड एअरक्राफ्ट. ओके, आता तुम्ही बघितलं असेल की एअरपोर्ट, इंटरनॅशनल एअरपोर्ट, आपलं जे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे मुंबईचं, जर तुम्ही गेला इंटरनॅशनल एअरपोर्ट जर एकदा बघितलं तर बघा किती भव्य आहे आणि किती मोठं आहे, आणि त्याचं किती कन्स्ट्रक्शन कॉस्ट आली असेल. कोणी बघितलंय? हो सर. हा, तर बघा तिथं गेल्यानंतर म्हणजे त्याचं जे कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे, इनिशियल कन्स्ट्रक्शन कॉस्ट, मग एअरपोर्टची असू दे किंवा त्या एअरक्राफ्टची, त्या विमानाची असू दे, हे काय खूप जास्त आहे. हाय. ओके, हे खूप जास्त आहे. बरोबर आहे. हे काय डिसएडव्हान्टेज आहे. ओके, नेक्स्ट, फास्टेस्ट मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन. सगळ्यात फास्ट मोड कुठला असेल तर तो कुठला आहे? Airways. एअरवेज. सगळ्यात स्लो? सगळ्यात स्लो कुठला आहे? सगळ्यात फास्ट एअरवेज. सगळ्यात स्लो कुठला आहे? इज इट ऑडिएबल? Yes. Yes, sir. Okay, then tell me which way is very slow? Waterways. Waterway. Very good, very good. तर as compared to other way, waterways is slow. Okay, next, fuel consumption is high. आता जो तुम्ही बघितलं की सगळ्यात जास्त फ्युएल ते कशाला लागतं? एअरवेज साठी. ओके, आणि ते पण एकदम प्युअर लागतं. बरोबर आहे. तर एअरवेज साठी सगळ्यात जास्त फ्युएल कन्झम्पशन होतं. दिस इज डिसएडव्हान्टेज. इट इज अ पॉवरफुल मीन ऑफ अटॅक. ओके, आता हे पॉवरफुल मीन ऑफ अटॅक याच्यापेक्षा आपण दुसरं घेऊया. इट इज अ पॉवरफुल मीन ऑफ ट्रान्सपोर्टेशन. जर फास्ट ट्रान्सपोर्टेशन करायचं म्हणलं तर आपण याचा यूज करू शकतो. अटॅक म्हणलं तर आपण दुसऱ्यावर करू किंवा दुसरा आपल्यावर करेल. ओके, इट्स अ पॉवरफुल मीन ऑफ ट्रान्सपोर्टेशन. ओके, मेंटेनन्स कॉस्ट इज हाय फॉर एअरक्राफ्ट. ओके, आणि सगळ्यात महत्वाचं काय
की जशी जी इनिशियल कॉस्ट आहे तशीच मेंटेनन्स कॉस्ट सुद्धा हाय आहे. कॅपिटल इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये जास्त लागते आणि मेंटेनन्स साठी सुद्धा कॉस्ट ही जास्तच आहे. ओके, दिस इज अ डिसएडव्हान्टेज. ओके, अँड लास्ट ऍडव्हान्टेज, इट हेल्प्स इन एरियल फोटोग्राफी. ओके, आता जे तुम्ही सर्वे करता, जर तुम्हाला फास्ट सर्वे करायचा म्हणलं किंवा जिथं आपण फिजिकल सर्वे करू शकत नाही अशा ठिकाणी काय करतो आपण, एरियल फोटोग्राफी करून त्याच्यावरून सर्वे करतो. ओके, तर एरियल फोटोग्राफीसाठी जास्तीत जास्त यूज कशाचा होतो, विमानाचा होतो, एअरक्राफ्टचा होतो. म्हणजे हे एरियल फोटोग्राफीसाठी खूप हेल्पफुल आहे. ओके, आणि लास्ट डिसएडव्हान्टेज दॅट इज ऍक्सिडेंट कॉजेस हाय लॉस. ओके, आता तुम्ही बघताय विमानाचा जर ऍक्सिडेंट झाला तर किती मोठ्या प्रमाणात हानी होते. ओके, तर याच्यामुळे काय होतं, जास्तीत जास्त हानी होते. आणि सगळ्यात महत्वाचं काय की याची जर ऍक्सिडेंट झाला तर याच्यामधून वाचण्याची शक्यता ही खूप कमी असते. बरोबर आहे, एखाद्या विमानाचा जर अपघात झाला तर त्याच्यामधून वाचण्याची शक्यता खूप कमी असते. त्यामुळे याच्यामुळे होणारे ऍक्सिडेंट किंवा याच्यामध्ये होणारी हानी ही खूप मोठ्या प्रमाणात